मंडळी, आता आपण बोलवणार आहोत आपल्या पुढच्या स्पर्धकाला, जे आलेत विदर्भातून, हो हो, जे स्वतः शिक्षक आहेत. वा. बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रवीण तिखे यांचं. ये बात. यो, क्या बात है. तुम्ही कानी भाऊ माया वाटी नका जाऊ, घुरावून तर मायाकडे कसेच नका पाहू. तुम्ही कानी भाऊ माया वाटी नका जाऊ, घुरावून तर मायाकडे कसेच नका पाहू. जरी माणूस दिसत असेल मी एका हड्डीचा, पैलवान वराडाचा, लंगोटन चड्डीचा, विना अनुदानित शाळेवर मास्तरकी करतो, बापाच्या घरी राहून मामाच्या गाई चारतो, मोठा झालो वराडी पाण्यात घेऊन शानी झोके, नाव लक्षात ठेवा माया प्रवीण तिखे, नाचन माया कवितेवर रम्मान मेनका, दाखवीन मी जावा माया वराडी दणका, दाखवीन मी जावा माया वराडी दणका. आता माया पुरं जीवनच विनोदी किस्सानं भरला आहे हो. आता मुंबईला यासाठी रेल्वेत दुसऱ्या बर्थवर बसलो. माया खालच्या सीटवर 2 जांडेल पोरी बसल्या होत्या आणि त्या एकमेकांसंग गोष्टी करून राहिल्या होत्या. ते एक पोरगी म्हणे दुसरीले, का ग तुला कसा पती हवा? ती म्हणे मला किनी बाई करोडपतीच हवा. ती म्हणे नाही भेटला तर त्यात काय 50 लाखाची 2 करीन. तेही नाही भेटले तर 25 लाखाची 4 करीन. मी ताळकडे उडी मारली खालत. मी म्हटले 100 रुपयावर आल्यावर सांगतो आपल्याला, आपण तयार ज्या झालं दोघाचं भांडण म्हणता का नाही आमचं. तिनं भरली बॅग आणि गेली निघून तिच्या आईच्या घरी. आता आईच्या घरी गेली. 8 एक दिवसांनी मी फोन केला. म्हटलं हॅलो सासूबाई, जवाई बोलतो. काय म्हणते तुमची पोरगी? माई पोरगी काय म्हणते म्हणजे काय म्हणते म्हणे, ते काही तुमच्या घरी येत नाही म्हणे, तुमच्या संग राहत नाही म्हणे. मी त्याला फोन ठेवून पुन्हा 15 दिवसानं केला. म्हटलं हॅलो सासूबाई, जवाई बोलतो. काय म्हणते पोरगी? तुम्हाला काही गमून नाही राहिलं वाटते म्हणे माया पोरी शिवाय. म्हटलं गमून गिमून राहिलं. मग काय वारंवार फोन लावता म्हणे, तुम्हाला सांगितलं ना म्हणे का ते काही तुमच्या घरी येत नाही आणि तुमच्या संग राहत नाही. मला किती मस्त वाटते म्हटलं हे ऐकायला. हेच तर ऐकासाठी फोन करतो म्हटलं. अजून 2 दिवस जगा वाटते म्हटलं. तुमच्या निर्णयावर ठाम राहा, आपला पाठिंबा आहे म्हटलं तुम्हाला. बरं हे झालं राजेवा लग्नाच्या नंतरच. मी जेव्हा लहान होतो, जेव्हा शाळेत होतो, तेव्हा मास्तर तर मला काहीच्या काही प्रश्न विचारे हो. एकदा मला उभं केलं. म्हणे तुझ्या बाबाच्या एका पॅन्टच्या खिशात 100 रुपये आहे, दुसऱ्या पॅन्टच्या खिशात 150 रुपये आहे. याचा काय अर्थ आहे म्हणे. म्हटलं पॅन्ट माया बापाची नाही. माया बापाच्या पॅन्टच्या खिशात किती पैसे आहे मला माहित आहे ना. तसं नाही रे म्हणे. एका पॅन्टच्या खिशातले 100 रुपये दिले दुसऱ्याले, दुसऱ्या पॅन्टच्या खिशातले 150 रुपये दिले दुसऱ्याले. याच्याहून तू काय समजला म्हणे. म्हटलं आता तर बापाच माया नाही. पैसे कोण आले? अरे बाबा एकदा भिकारी आला माया दरवाज्यावर. भिकारी म्हणे तुमच्या शेजाऱ्यानं लय दिलं राजेवा, खाले म्हणे, पोट भरून खाल्लं म्हणे, तुम्ही काहीतरी द्या म्हणे. माया बुढ्यानं त्याला खासमोला दिली. अबे खाल्लं तेवढं पचून घे म्हणे पहिले. का कंदूस का विचारू नका. बरं अभ्यासात तर आमच्यावर इतकं लक्ष, मला तर धवसच दिली होती त्यानं. पाय म्हणे नापास जर झाला तर टकलीच करतो. लागला बाबा 10वीचा रिझल्ट. आलो मार्कलिस्ट घेऊन. बुड्यापाशी मार्कलिस्ट. इंग्रजी 35, हिंदी 37, मराठी 38, विज्ञान 27. नापास झाला म्हणे विज्ञान मध्ये. तू नापास झाला म्हणे. पकडला हात आणि टाकली बाबा भादरून मावली बिना पाण्यानं. आता तुम्ही सांगा राजेवा टकली केल्यावर कसं दिसते होते. 4-5 घंटे घरी बसलो राजेवा मोठ्या मुश्किलनं. निघालो बा 4-5 घंट्यानंतर बाहेर चौकात आलो. समोरून माझ्या एक सोबती आला, त्याची टकली होती. त्याच्याजवळ गेलो. त्याला म्हटलं का रे विज्ञान? तू नाही भूगोल. तुम्हाला सांगतो माया बापाचे किस्से तर लागन तेवढे आहे, पण माया बाप कंदूस. त्याचा कंदूसपणा माया अंगात आला. आणि मला तर निघताना त्याने सांगितलं होतं का बाबू बचावून सांगजो, सगळं सांगायचं नाही. आता पाहू पुढं पुढं जसं जसं जमन तसं तसं सांगत जाऊ. वा 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 वा. क्या बात है. सरांचा परफॉर्मन्स त्यांच्या आडनावासारखाच होता. हो तिखे. तिखे तिखे. तुम्ही शिक्षकच आहात म्हणजे बोललात म्हणून विचारतो. हो सर शिक्षक आहो मी. आणि नॉन ग्रँड शाळेवर आहो सर. 13 वर्षापासून शाळेला ग्रँड नाही. 13 वर्षापासून सेवा करत आहो. म्हणजे मला 1 रुपया पगार नाही सर शाळेत. वा वा वा. पण किती किती विद्यार्थी आहेत शाळेत? शाळेत सर आमचे 107 विद्यार्थी आहे. 8, 9, 10 3 क्लास आहे आणि आम्ही 5 जण आहोत सर तिथे. म्हणूनच किती महत्वाचा असतो एक शिक्षक हे इथं कळतं. एक शिक्षक जवळजवळ एक पिढी घडवत असतो. आणि कुठल्याही
म्हणजे आर्थिक अपेक्षा न ठेवता, खरं तर ती गरज आहे, पण कुठल्याही आर्थिक अपेक्षा न ठेवता त्या मुलांचं भविष्य घडवणारे तुम्ही आणि त्या मुलांचं भविष्य घडवत घडवत लोकांना हसवणारे तुम्ही. तुम्हाला खरंच सलाम सलाम सलाम. मला वाटतं दया, खऱ्या अर्थाने आज आपण टीचर्स डे सेलिब्रेट करतो काय? वा वा. खरं. मला एक सांगायचं आहे इकडं. दया, तुला माहिती आहे का की मांजर कापली की माणूस मरतो? गप्प बसा ना, काही काय बोलताय? खरंच सांगतोय. मांजर कापल्यावर माणूस कसा मरल? अरे मान जर कापली तर माणूस मरत. बरं झालं तुम्ही ऑडिशन नाही दिली, नाही तर हा कार्यक्रम कुणीच पाहिला नसता. म्हणजे इथं पाहिला असता लाईव्ह. जबरदस्त सर, तुमचं काम जबरदस्त वाटलं. तुम्हाला हा हापूस. भारी 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 भारी. आणि डॉक्टर नाही, पुन्हा एकदा कापूसला हापूस. हापूस. वा वा वा. थँक्यू तिके सर, तुम्ही आलात आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वा 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 वा. आता महाराष्ट्राची उत्सुकता वाढलेली आहे की होऊ दे व्हायरल. खऱ्या अर्थानं व्हायरल व्हायला लागलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि जसं की आपण मागच्या आठवड्यात बोललो, एलिमिनेशन नाही आहे आणि एलिमिनेशन नसल्यामुळे सगळेजण आनंदात आहेत. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. बोलूयात गणपती बाप्पा. आता येणार आहे जीजींकडे, कमलजी. पण ही मालिका, जसं मागे तुम्ही म्हणालात की एक कुटुंब मिळालं तुम्हाला आणि या कुटुंबानं नुकतीच तुमची 71 साजरी केली. बरोबर आहे. काय सांगाल? मला ध्यानीमध्ये स्वप्नी नसताना 71 साजरी केली. 11 वाजता जेवायला घातलं. सत्यनारायणची महापूजा ठेवली. नानानी नानीला ओरिजिनल पूजेला बसवलं आणि सगळ्या गावाला महाप्रसाद दिला. आणि मला काहीच माहीत नव्हतं. अनापेक्षित सगळ्यांनी माझं औक्षण केलं. साडी टाकली स्वेतानं, मला मेडल दिलं. 71 साजरी करताना मला इतकं म्हणजे हे आलं. आणि या सगळ्यांच्या नातवांच्या मध्ये मी खरंच प्रेमातच खरं मी ऋणी राहील असं वाटतं. श्वेताजी, आता तुमच्याकडे येणार आहे या मालिकेच्या निर्मात्या. खरं तर जेव्हा तुम्ही कसम परेडला गेलात तेव्हा मला तेजपालनी सांगितलं की तिथे एक वेगळी घटना घडत होती की तिथे बरेचसे जण लागीर झालं बघून मिलिटरीत भरती व्हायला आलेले कॅन्डिडेट्स होते आणि माझ्या माहितीप्रमाणे 70% आसपास ही संख्या आता झाली आहे महाराष्ट्रात. काय सांगाल? ही सिरियल बघून गरज म्हणून नाही तर पॅशन म्हणून जवान म्हणजे आर्मी जॉईन करायला पाहिजे यंग मुलांनी, ही माझी इच्छा होती आणि मी ती इच्छा बाळगूनच ही सिरियल सुरुवात केली. तर ह्या वर्षी किती जण आहेत जे ही सिरियल बघून आले आणि 70% मुलांचे हात वर होते ना, तर ते त्या ऑफिसरच्या समोर माझी कॉलर टाईट झाली होती आणि माझं असं झालं होतं की परमेश्वरा एवढी मेहनत घेतली तर ते त्याचं फळ दिसत होतं.